काल रात्रीपासून ठाण्यामध्ये 63 तासांचा मेगा ब्लॉक सुरू असून रविवार दुपारपर्यंत हा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। ठाणे स्टेशनवरील 5 आणि 6 प्लॅटफॉर्मवरील रुंदी वाढवण्यासाठीचा हा विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील 10 आणि 11 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी आज रात्रीपासून 36 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। आणि याच मेगा ब्लॉक विषयी अधिक माहिती देत आहेत ठाणे स्टेशनवरनं आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर आणि कुर्ला स्टेशनवरनं आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे। सुरुवातीला अक्षय तुझ्याकडे येतो। अत्यंत महत्त्वाच्या आणि मोठ्या या घडामोडी सध्या घडतायत आणि खूप मोठ्या तासांचा हा महा मेगा ब्लॉक आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचे जवळपास 2 ते 3 दिवस हाल होणार आहेत। अक्षय, काय सांगता येईल या महा मेगा ब्लॉक विषयी? ठाणे स्थानकातला सगळ्यात मोठा मेगा ब्लॉक आहे आणि इथेच जवळपास 3 महिन्यांचं 4 महिन्यांचं काम जे आहे ते पुढील 63 तासांमध्ये करण्यात येणार आहे आणि त्यासाठीच हा इतका मोठा जम्बो मेगा ब्लॉक घ्यायची गरज पडलेली आहे। काय करण्यात येणार आहे तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं ते काम होतं ट्रॅक सरकवण्याचं, ते रात्रीच्या रात्रीच पूर्ण झालेलं आहे। काल रात्री 12:30 वाजल्यापासून हा मेगा ब्लॉक सुरू झाला ठाणे स्थानकातला आणि इथे जर आपण पाहिलं तर आपण 4 नंबर प्लॅटफॉर्मवर आहोत आणि हा ट्रॅक देखील 12 तासांसाठी बंद आहे। पण मेन काम जे आहे ते समोरच्या ट्रॅकवर सुरू आहे। समोरच्या ज्या ठिकाणी आता ही मालगाडी उभी आहे तो जो ट्रॅक आहे तो ट्रॅक रात्रीमध्ये तो हलवण्यात आलेला आहे। एका जागेवरून दुसऱ्या जागेवर त्याला आणण्यात आलेला आहे, खेचण्यात आलेला आहे आणि जो 5 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे त्या 5 नंबरच्या प्लॅटफॉर्मसाठी काही जागा बनवण्यात आलेली आहे। ही जी जागा आहे ती जवळपास 2 ते 2.5 फुटांची जागा आहे। हा ट्रॅक सरकवल्यामुळे जी उपलब्ध झाली आहे आणि त्या ठिकाणी पुढचे 3 दिवस ब्लॉक्स टाकण्यात येणार आहेत। त्या ब्लॉक्समध्ये रेती भरून वेगवेगळं सामान भरून ते पॅक करून मग त्या ठिकाणी नवीन प्लॅटफॉर्म जो आहे तो बनवण्यात येईल। अशा प्रकारे रुंदीकरणाचं काम होईल। याच्यामुळे अफेक्ट काय पडतोय तर सध्या केवळ 2 नंबरचा जो ट्रॅक आहे म्हणजे स्लो ट्रॅक जो आहे कल्याणकडे जाणारा, त्याच ठिकाणी सध्या लोकल वाहतूक ही ठाणे स्थानकामध्ये सुरू आहे। यासोबतच 6 नंबरचा जो ट्रॅक आहे ज्या ठिकाणावरून कल्याणवरून फास्ट ट्रॅक कल्याणवरून CSMT कडे जाणारी फास्ट लोकल धावते तो ट्रॅक जो आहे तो सध्या सुरू आहे लोकलच्या वाहतुकीसाठी। मात्र इतर जे 3 ट्रॅक आहेत ते सध्या पूर्णतः बंद आहेत। ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या सगळ्या गाड्या या 7 आणि 8 नंबरवरून सध्या चालवल्या जात आहेत। मुंबईकडून येणाऱ्या देखील आणि मुंबईकडे जाणाऱ्या देखील। यापैकी सगळ्यात जास्त ज्या गाड्या आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी टर्मिनेट करण्यात आल्या, म्हणजे कल्याण असेल किंवा ठाणे असेल, त्याचबरोबर पनवेल असेल, अशा ठिकाणी शॉर्ट टर्मिनेट करण्यात आलेले आहेत। त्यामुळे मुंबईपर्यंत अतिशय कमी लांब पल्ल्याच्या गाड्या आज पोहोचणार आहेत। तर दुसरीकडे लोकल ज्या आहेत त्या देखील जवळपास 150 लोकल आज कॅन्सल करण्यात आलेल्या आहेत जेणेकरून बंचिंग होऊ नये। जास्त लोकल असल्यामुळे आधीच ट्रॅक कमी आहे त्याच्यामुळे CSMTचा जो ब्लॉक आहे तो उद्या सुरू होईल। मात्र आज हा ठाण्याचा ब्लॉक सुरू झालेला आहे आणि आज देखील अनेक प्रवासी जे आहेत ते लोकलने प्रवास करण्यासाठी स्टेशनवर स्थानकावर आलेले होते। मात्र लोकल कमी उपलब्ध असल्यामुळे त्यांना या त्रासाला सामोरं जावं लागतंय। दिवस जसा सुरू होईल पुढे जाईल तसा आणखीन प्रवाशांना याचा त्रास होईल या शंका नाही। ठीक आहे अक्षय, असंच आमच्या सोबत रहा। यानंतर आपण कुर्ला स्टेशनवर जाणार आहोत। आपले प्रतिनिधी अल्पेश करकरे देखील आपल्या सोबत आहेत सध्या। अल्पेश, एकीकडे ठाणे स्टेशनवरचा महा मेगा ब्लॉक, दुसरीकडे CSMT वर देखील मेगा ब्लॉक असणार आहे। या दोन्ही मेगा ब्लॉक्सच्या अनुषंगानं वेगवेगळ्या उपाययोजना देखील करण्यात आलेल्या होत्या। प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्टनं ST महामंडळानं विशेष बसेसची देखील सोय केलेली आहे। पण एकंदरीत या सगळ्याविषयी अल्पेश काय सांगता येईल? प्रवाशांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत? सध्या मी कुर्ला रेल्वे स्थानकामध्ये आहे। ठाण्यात कालपासून मेगा ब्लॉकला सुरुवात झालेली आहे। यामुळे आपण पाहिलं तर 930 लोकल फेऱ्या या रद्द झालेल्या आहेत। आपण पाहिलं तर मुंबईत रोज 1810 लोकल फेऱ्या या मध्य रेल्वेच्या मार्गावर सुरू असतात। मात्र 2 मेगा ब्लॉकमुळे या ठिकाणी आपण पाहिलं तर 930 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। एक्सप्रेसच्या फेऱ्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत। ठाण्यातल्या मेगा ब्लॉकमुळे आपण पाहिलं तर काहीसा परिणाम हा सर्वच रेल्वे स्थानकावर सध्या पाहायला मिळतोय, कारण मोठ्या प्रमाणात ट्रेन रद्द झालेल्या आहेत। त्यामुळे ट्रेन सध्या लेट येत आहेत। तर दुसरीकडे पाहिलं तर आज मध्यरात्रीपासून CSMT येथील 10 आणि 11 रेल्वे प्लॅटफॉर्मचं जे विस्तारीकरण आहे त्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे CST ते भायखलापर्यंत
या ठिकाणी वाहतूक बंद राहणार आहे आणि त्यासाठी उपाययोजना देखील राज्य सरकारच्या वतीनं, मुंबई महापालिकेच्या वतीनं करण्यात आलेल्या आहे. बेस्टच्या प्रशासनाच्या वतीनं 55 बसेस ह्या एक्स्ट्रा सोडण्यात आलेल्या आहेत. एसटी महामंडळाच्या देखील काही बसेस ह्या सोडण्यात आलेल्या आहेत. आपल्याबरोबर काही प्रवासी देखील आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. दादा, कधीपासून वाट बघताय ट्रेनची? मेगा ब्लॉक आहे, काही तुम्हाला पूर्वकल्पना दिली होती का? कल्पना दिली होती. आता एक 10 मिनिटापासून मी इकडे उभा राहिलो स्टेशनला, ट्रेन आली नाही अजून. त्रास होतोय? त्रास तरी होणारच, प्रवास करतोय म्हणलं त्रास होणार, गर्दी होते. कधीपासून वाट बघतोय ट्रेनची? कमीत कमी अर्धा तास झाला ट्रेनची वाट बघतोय. रोजच्या पेक्षा ट्रेन थोड्या लेट आहेत. आता काय त्यांची कामं असतील ते करून काय. पाहतोय ट्रेन लेट आहेत, याचाच परिणाम या सर्व प्रवाशांना सहन करावा लागतोय. 33 लाख लोक रोज या ठिकाणी या रेल्वेने प्रवास करत असतात. सध्या जो जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे त्यामुळे सध्या आपण पाहिलं तर काहीसा परिणाम हा सर्वच रेल्वे स्थानकामध्ये पाहायला मिळतोय. अजिंक्य. ठीक आहे. अक्षय आणि अल्पेश, धन्यवाद. आपण दोघांनीही या महा मेगा ब्लॉकच्या अनुषंगाने अपडेट्स दिल्या त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.